बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या निमित्ताने आपण आज भेटणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या वैभव तत्ववादीशी. काय सांगशील या चित्रपटाच्या निमित्ताने तू प्रेक्षकांच्या समोर येणार आहेस, तर काय सांगशील तुझ्या रोलबद्दल? मी चिमाजी अप्पांचा रोल प्ले करतो आहे आणि आय थिंक इट्स अन ऑनर टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. कारण आत्ताच तुम्ही ट्रेलर पाहिला आणि प्रेक्षकांनी पण पाहिला होतो की ते ग्रँड्युअर एका वेगळ्या लेवलचं आहे आणि म्युझिक ओव्हरऑल जे काय पण आत्ता स्क्रीनवर आम्ही पाहिलं आहे एव्हरीथिंग इतक्या चांगल्या पद्धतीने ते चपखळ बसली आहे सगळी ती मला असं वाटतं भट्टी. एव्हरीथिंग इज फॉलन इन प्लेस आणि एव्हरी वन वॉज प्रेझेंट इन द थिएटर वॉज शॉर्ट ऑफ वर्ड्स की नक्की काय सांगावं ट्रेलरबद्दल, इतकं ते चांगलं झालं आहे. आणि संजय सरांनी कॉम्प्लिमेंट मग अशी दिली आणि आय थिंक दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट की ते म्हणाले अरे ते खूप बुलाणार आहे का स्टेज पे यार मॅम सर. तर आय थिंक मी त्यांना तेवढंच म्हटलं की सर यू फेल्ड लाईक कॉलिंग मी ऑन स्टेज. आय थिंक दॅट्स अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी. सो 18 डिसेंबरला रिलीज होतो आहे. सो आय होप की प्रेक्षकांना माझं काम आवडेल कारण इट्स नॉट अ इझी फिल्म टू वर्क इन. आणि हे प्रत्येक कलाकार तुम्हाला सांगेल, ज्यांचं पण तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल तो हेच सांगेल की इट्स नॉट इझी टू वर्क विथ संजय सर कारण ते इज अ टास्क मास्टर आणि दॅट टू अ फिल्म लाईक बाजीराव मस्तानी इट्स क्वाईट डिफिकल्ट. आणि असं ज्या चित्रपटाच्या निमित्ताने तुझा काही ड्रीम रोल आहे तो काही पूर्ण होणार आहे, म्हणजे प्रत्येक कलाकाराचा एक जो असतो, तर एक संजय लीला भन्सालींची मूवी आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने तू त्यात दिसणार आहेस, तर त्याविषयी काय सांगशील? नाही, मला ड्रीम कम ट्रू म्हणताना तसं झालं आहे कारण मी कॉलेजमध्ये असताना पुण्यात फिरोदिया करंडक म्हणून एक आहे, त्याच्यात ज्या वर्षी मी पासआउट झालो त्याच्या दुसऱ्या वर्षी संजय सर चीफ गेस्ट म्हणून आले होते आणि मागच्या वर्षी माझी एकांकिका जिंकली, पहिला नंबर आला होता. तर जी एकांकिका टॉप 3 एकांकिका जे असतात चीफ गेस्ट त्या एकांकिका बघतात आणि मग बऱ्याचदा असं होतं की त्याच्यातून लोकांना उचलतात वगैरे. आणि आय वाज लाईक शिट मॅन, संजय सर पुढे 1 वर्ष आधी का नाही आलात. आणि कट्टू जेव्हा मी त्यांच्यासमोर ते म्हणाले की तुम्ही हा रोल कराल का, तर मी सरांना म्हटलं सर आपको याद है फिरोदिया करंडक? हाँ मुझे पता है सर, ऐसा ऐसा हुआ था, ऐसा ऐसा हुआ था. सडनली दिस इज वॉट आई कॉल completion of a circle. So it's actually a dream come true and I'm really very very happy. काही वेगळं चॅलेंज होतं तुला जे पार करावं लागलं, म्हणजे तुझ्या लुक वाईज म्हणा किंवा लुक वाईज पण, कारण जवळपास ते शूटिंग 6-7 महिन्याचं होतं माझं. 1 महिना म्हणजे एप्रिलमध्ये मी ॲक्च्युली हॅड गॉन बॉल्ड, पण ते 7-8 महिने सलग टक्कल नाही ठेवू शकत म्हणून मी बऱ्याचदा विग, जसं आपण केसांचा विग लावतो ना, जर टक्कल त्याचं पण एक असं पॅच असतो तर त्याला मी 2 ते 3 तास घ्यायचो होतो फक्त मेकअप करायला. तर जर सकाळी 9चं कॉल टाईम असायचं तर आय थिंक मला सकाळी 5ला यावं लागायचं आणि 3 तास फक्त मेकअप करायचो. प्लस द डायलॉग्स आर नॉट दॅट कलोक्यल, म्हणजे आपण जी बोलीभाषा आहे आपली तसे ते डायलॉग्स नाही आहेत कारण त्या काळाची भाषा थोडी वेगळी होती. त्यामुळे एकंदरीत खरंच खूप चॅलेंजिंग होतं आणि पिक्चर अजून मी पण पाहिला नाही आता म्हणून संजय सरांवर विश्वास आहे, ते जसे सांगायचं तसं करायचो आणि लेट्स होप अँड प्रे फॉर द बेस्ट. 2015 नक्कीच तुझ्यासाठी खूप चांगलं गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याची सुरुवात देखील 2016ची तितकीच चांगली होते तुझ्या चित्रपटाने, त्याविषयी काय सांगशील? हो, बाय गॉड्स ग्रेस यावर्षी खरंच चांगले पिक्चर्स येतात. म्हणजे बाजीराव मस्तानी प्लस प्रकाश झा यांचा लिपस्टिकवाले सपने, त्यात पण एक इंटरेस्टिंग रोल आहे. नंतर मराठीत म्हणाल तर मिस्टर अँड मिसेस सदाचारी येतो आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट.